म्हणून त्या ठिकाणी माऊली सुद्धा सांगतात की देहाच्या गावा आलिया आणि जन्म मृत्यूची असो या देहाच्या गावाला आल्यानंतर तुमचा जसा जन्माचा सोहळा होणार आहे तसाच एक दिवस तुमचा मृत्यूचाही सोहळा होणार आहे. फक्त त्या जन्मापासून तर त्या मृत्यूपर्यंत जे मधला अंतर आहे त्याला जीवन म्हणतात आणि ते जीवन कसं जगायचं ते तुमच्या आमच्या हातामध्ये. म्हणून त्या ठिकाणी इतकं सुंदर आयुष्य इतकं भगवान परमात्म्याने दिलं, त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये आपण घातलं पाहिजे. आयुष्यभर नामस्मरण नाही करता आलं नका करू, पण अंतकाळी भगवान परमात्म्याचं नामस्मरण तरी आपण केलं पाहिजे. कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुख पार नाही. किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुंदर चिंतन आहे, अंतकालीचे मामेव स्मरण मुक्ताव कलेवराय प्रयाती समद्भावे याती नात्रेत्र संशय. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुंदर चिंतन आहे, अंतकाळी भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये पाहिजे महाराज. कारण जे नामस्मरण अंतकाळी आपण करू तेच आपल्या सोबत येत असतं आणि त्यानुसार आपल्याला गती प्राप्त होत असते. आयुष्यभर किती परमार्थ केला, किती नामस्मरण केलं याच्यापेक्षा महत्त्वाचं अंतकाळी काय तुम्ही नामस्मरण केलं हे फार महत्त्वाचं आहे. कारण माऊली त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात की त्या ठिकाणी महाराज म्हणतात मरणे जयाजी आठवे तो त्याची गती ते पावे मनोनी सदा स्मरावी मातेची तुवा. मरणे जयाजी आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. माऊली सांगतात की तुम्ही त्या ठिकाणी मरणाच्या वेळेस जे नामस्मरण करणारी त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी गती प्राप्त होत असते. कारण आपल्याला सर्वांना माहीत असेल चर्मकार समाजामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलेले आपले श्री संत रोहिदास महाराज, श्री संत रोहिदास महाराज हे पूर्वजन्मामध्ये त्या ठिकाणी एक संन्यासी महात्मे होते आणि संन्यासी महात्मे असताना एक दिवस ते आजारी पडले आणि आजारी पडले असे खाटावरती ते झोपलेले होते आणि एक भक्त त्यांना भेटण्यासाठी आला. तो भक्त त्या ठिकाणी रिकाम्या हाताने नाही आला, तो एक चपलाचा जोड त्यांना घेऊन आला महाराजांसाठी. त्या संन्यासी महात्म्यांसाठी तो चपलाचा जोड घेऊन आला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज आम्ही नवीनच व्यवसायाला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी या व्यवसायाने सुरुवात केल्याबद्दल त्या ठिकाणी पहिला चपलाचा जोड हा तुम्हाला आम्हाला देण्यात येत आहे म्हणून तुम्ही स्वीकारा. पण महाराज म्हणले मी आजारी सध्याला मी हा चपलाचा जोड स्वीकारू शकत नाही, कारण मी आजारी आहे. ज्यावेळेस मी बरा होईल त्यावेळेस मी तो घालेल. आता सध्याला तुम्ही ती समोर देवळी आहे आणि त्या देवळीमध्ये तो चपलाचा जोड ठेवून द्या. त्या भक्तांनी त्या ठिकाणी त्या देवळीमध्ये तो जोड ठेवून दिला आणि तो भक्त निघून गेला. महाराज तो भक्त निघून गेला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, महाराज आजारी पडले. जसे जसे दिवस झाले ते संन्यासी महात्मा जास्तच आजारी पडले. पण एक दिवस त्यांना देह सोडावा लागला. त्या ठिकाणी विदेह अवस्थेला जाऊन त्या ठिकाणी महाराजांनी देह सोडला आणि देह सोडल्यानंतर तो चपलाचा जोड त्या ठिकाणी तुम्ही बघा मरणाच्या अगोदर त्यांनी ती अंगावरून चादर काढली त्यांना समोर ती देवळीमध्ये तो चपलाचा जोड दिसायचा. रोज त्या ठिकाणी तो चपलाचा जोड दिसायचा आणि त्याचं ते चिंतन झालं मरणाच्या वेळेस. आणि एक दिवस त्यांनी देह सोडला, पण त्याचा फायदा असा झाला की त्या ठिकाणी दुसरा जन्म त्यांना चर्मकाराच्या घरामध्ये भेटला. म्हणजे ते श्री संत रोहिदास महाराज म्हणून त्यांना जन्म भेटला. म्हणून आपण मरणाच्या वेळेस त्या महात्म्याने सुद्धा भरपूर नामस्मरण केलं आयुष्यभर, पण शेवट मरणाच्या वेळेस त्या चपलाच्या जोडाचं चिंतन झालं तर चर्मकाराच्या घरामध्ये त्यांना त्या ठिकाणी जन्म भेटला. म्हणून आपण सुद्धा मरणाच्या वेळेस जे नामस्मरण करू त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी गती प्राप्त होते. कारण पिता भीष्मांचा शेवट गोड झाला. महाराज रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे, अंतकाळी सुद्धा भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामध्ये होतं. महाराज हजारो बाण शरीराला लागले होते पण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोडलं नाही. मानेला बाण नव्हता तर अर्जुनाला सांगितलं माझ्या मानेला सुद्धा बाण मार, कारण ज्यावेळेस भगवान परमात्मा येईल त्यावेळेस भगवान परमात्म्याचा चेहरा मुख मला दिसलं पाहिजे. अर्जुनाला मानेला सुद्धा बाण मारायला लावला महाराज आणि रात्रंदिवस चिंतन चालू राहायचं. बाणावर झोपलेले होते तरी चिंतन सोडलं नाही. महाराज इतना तू करना स्वामी, इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना नहीं शाम को भूल जाना राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले, इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले,
रात्रंदिवस राधा राणीचं भजन चालू, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं भजन चालू, आणि त्याचा फायदा काय जातं, शेवट गोड झाला महाराज. असा शेवट तुमचा आमचाही गोड झाला पाहिजे. म्हणून अंतकाली भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. मरणे जयाची आठवी तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अंतकाळी ज्याच्या नामाले मोका, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मोका, म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, तुका पार अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, तुका म्हणे सुका पार नाही. म्हणून अंतकाळी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, हेच तुमच्या सोबत येणार आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात की सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात की करिता बरोबरी दुरावसे दुरी, बाबाची पुरी वाहवसी. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. या संसारामध्ये जास्त गुंतून बसू नका. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. त्या ठिकाणी संसारात राहून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. इतकं नामस्मरण करा की त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती, तो भगवान परमात्मा आपल्यावर खुश झाला पाहिजे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी वर हात करा आणि एकदा आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रखुमाई भजन घेऊया. सर्वांनी हात वरती घ्यायचे. हा.